अंजलीने डायरी काळजीपूर्वक वाचली. प्रत्येक हत्येनंतर पाठवलेल्या पत्रांमध्ये एक नमुना, एक संकेत होता. तिला मारेकऱ्याची विचारसरणी समजू लागली आहे असे वाटले. पण डायरीतली काही पानं फाडली होती. जणू काही मुद्दाम काहीतरी लपवायचं होतं. अंजलीने पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले. पण डायरीत काय लिहिले आहे यावर विश्वास ठेवणे तिच्यासाठी सोपे नव्हते. त्यांना पुरावा हवा होता. तिने बनवलेल्या डायरीची फोटोकॉपी मिळवली आणि त्यातून काही क्ल्यूज काढण्याचा प्रयत्न केला. एका रात्री डायरीत दिलेल्या संकेतांनुसार अंजली जुन्या गिरणीच्या दिशेने निघाली. तिच्या हृदयाचे ठोके वाढत होते. तिला खरंच काही मिळेल का? गिरणीच्या अंधारात तिला एक गुप्त दरवाजा सापडतो. धाडस करून तिने दार उघडले आणि आत जाण्याचे धाडस केले. आतील दृश्य थक्क करणारे होते. तिथे एक गुप्त खोली होती ज्यामध्ये शस्त्रे आणि एक बंद मनुष्य होता. तो मनुष्य दुसरा कोणी नसून शहरातील प्रतीक्षित डॉक्टर होता. अंजलीला हळूहळू या रहस्यामागचं गणित समजायला लागले होते. तिला आता नवनवीन प्रश्न पडायला लागले होते. या रहस्यामागचे कारण शोधण्यासाठी ती आता उत्साही झाली होती.